बसलेले आणि माझं मला एक कॅनव्हासिंग आहे फ्रेंड्स. थँक्यू. ओके. Happy birthday, dear Dee. Happy birthday. Happy birthday. चल. हे गाईज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज माझा बर्थडे आहे आणि वातावरण बघू शकता तुम्ही. सो फॉगी. वाव. इट्स जस्ट 7:34 राईट नाव. माझा हा टाइमच आहे उठायचा. सो आय जस्ट वोक अप लाईक इट्स जस्ट अ नॉर्मल डे. अँड मला आता माझे काही ऑर्डर्स आहे मी घेतलेले. सो मी ते पटकन कंप्लीट करणार आहे आजच्या दिवशी. बिकॉज आता मी उठले सो फास्ट ते. बिकॉज वर्क what I have learned from this year is that work is first. Complete that work because that is more important than celebrating your birthday, because it is going to be there forever. But the work you are having right now is more important because it is going to be present you as a person in front of everyone. So for presenting you is more important than celebrating your birthday. Right guys? So yeah, the first lesson I have learned that you need to give more preference to your work. म्हणजे तुम्ही जास्त कामावर तुम्ही जास्त भर द्या. तुम्ही जे काम करताय तुम्ही त्याला पहिला प्रेफरन्स द्या. बिकॉज ते जास्त इम्पॉर्टंट आहे ना की तुमचा बर्थडे सेलिब्रेट करणं. हा ते आयुष्यभर असणारच आहे तुमच्यासोबत. बट दिस इज गोइंग टू बी फॉर एव्हर. बिकॉज का? कारण की तुमचं काम तुम्ही कसे आहात ॲज अ पर्सन ते प्रेझेंट करणार आहे. सो ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी काय. सो या, फिलिंग गुड. सकाळी सकाळी पाण्याचा आवाज येतोय, ऐकू येते तुम्हाला? भारी वाटतं, एकदम भारी वाटते मला सकाळी सकाळी. एकदम थंड वातावरण आहे बाहेर. एकदम फॉगी. बर्ड्स उडत आहेत, पाण्याचा आवाज येतोय, चिमण्यांचा आवाज येतोय. एकदम नॅचरल. हेच मला थोडं बाहेर मी गेले असते तर मला अजून भारी वाटलं असतं. बट या, यू नो गाईज, आय लव्ह नेचर. यू कॅन सी. I always do is this thing. Happy birthday to me.
सो गाईज मला मम्मीने सकाळी सकाळी काय दिलंय, लाईक मोदक आणि त्याच्यावर तिने केसर टाकले. येस, थँक्यू मम्मी. थोडं फ्रेश करते. गाईज काल मला मम्मी आणि अण्णांनी जस्ट इग्नोर दॅट सॉक्स. मला काल मम्मी आणि अण्णांनी चुंबकमधून एक वॉच गिफ्ट केलं. आय विल शो यू गाईज. गाईज आम्ही आता चाललो आहे जुन्या घरी आणि आम्ही आलेली. यू कॅन सी हर अँड आय एम वेअरिंग दिस. They're going, bye-bye. It's my birthday. आणि आज माझ्या अक्काचं म्हणजे माझ्या आजीचं वर्षश्राद्ध सुद्धा आहे. सो आय एम व्हेरी लकी. आय रिअली मिस हर. आणि आय गॉट लिटल इमोशनल. I just got little bit emotional because I miss her on my birthday. I miss her. आणि तिचाच वर्षश्राद्ध पण आलंय आणि माझा बर्थडे पण. सो जे ती काय म्हणतात तिने आशीर्वाद दिल्यासारखा आहे. तिचा दिवस, तिचा पण दिवस आहे आणि माझा पण दिवस आहे आजचा. सो या इट इज लाईक लक्षात राहण्यासारखं. सो या थँक्यू. काही आत्ता वाजले आहेत 6 आणि मी आता वर्कआउटला आले होते. एक मिनिट किती होत आहे. 1 मिनिट. सौरभ दादा हे बघा, तो तिकडे दिसतोय का. येस, आम्ही दोघं रोज येतो वर्कआउटला. सो तो माझ्यासोबत आला आहे पण त्याला माहीत नाही आहे. आणि आय गेस त्याचा फोन आहे. मी माझा फोन आणला नाही आहे. तो आय गेस तो बघेल हे रेकॉर्डिंग आणि तो म्हणेल की माझी शूटिंग नको घेऊ असं तसं. पण ठीक आहे, आम्ही आलो आत्ता. आमचं वर्कआउट झालं आहे ऑलमोस्ट. सो आता मी झाले आहे घरी बिकॉज वैभवीने काहीतरी प्लॅन केला आहे माझ्यासाठी. सो या आय एम एक्सायटेड फॉर दॅट. मी आता वर्कआउट करून आले आहे. आता मी आंघोळ करेल आणि मी पटकन त्या घरी चालले बिकॉज मी आता आहे फ्लॅटमध्ये आणि मी त्या घरी चालले आणि बघूया. अँड या मला सौरभ दादांनी डेझी मिल्क दिली आहे, सिल्क. मी रेडी झालेली आहे. कसली आहे. सो गाईज मम्मीने मला हे वॉच घेतलेलं आणि अण्णांनी आणि मी रेडी झाले आहे. येस, मम्मी मला घ्यायला आली ती. हाय तर म्हण. ह्यांनी काहीतरी प्लॅन केला असणार पण बघण्यासाठी. बघू आपण काहीतरी. बघितलं गाईज, मला आडलंच होतं साईर असणार. There is something special. Setting meeting. हे बघा कसे आलेत बघा. मम्मी पटकन बसू थे. ओके चला या चला. कोणतरी पटकन चला. 1 2 3 उघड. Happy birthday to you. Happy birthday dear Didi. Happy birthday to you. पहिलं तिकडचं बघ. सरकार आहे हे तर वैभवीने मला कालच दिलेलं आहे. थँक्यू. वाचायचं आहे ते. कधी भांडते तर कधी रुसते पण न सांगता प्रत्येक गोष्ट समजते. हॅपी बर्थडे. थँक्यू. हो हे पण वाटतं तिनेच केलेलं.
ती सकाळी करत होती बघितलेलं. ओ थँक्यू. हे ट्रायंगल थोडं उलट झालंय का पण इट्स ओके. वाचना मस्त. आता बोल. फॉन्ट कुठून हे केला? मी घेतला, मी हाताने लिहिलंय ते. वाव नाही वाचलं. हॅपी stay happy always. I'm always blessed to have you as an elder sister. Proud to see you grow like this. The vibes. Thank you. खूप मस्त. Thank you so much. कुठेला बोलाय तिने बघा खालून बेड मधून काढताय ते. ओ थँक्यू त्रिशा. हॅपी बर्थडे वैष्णवी दीदी. थँक्यू. मागे पण सरक सांगितलं. मागे सरक ना फ्रॉम त्रिशा. थँक्यू. ओ एवढा मोठा केक एकच नंबर. त्रिशा आपण मिळून खाऊया. मला माझ्या ते मागच्या 2017चा बर्थडे आम्ही करत होतो आणि मध्ये मध्ये सगळे हे आवाज देते ते आवाज देते आणि आम्ही म्हणतो थांबू व्हिडिओ काही नाही होत. आणि आता एकदम माझा फर्स्ट बर्थडे हा जो लाईक युट्यूब मी चालू केला तर मला पुढच्या मंथ मध्ये मला 1 वर्ष होईल युट्यूब चॅनल उघडून. खूप भारी वाटतंय मला आणि खूप प्राऊड फील होते स्वतःबद्दल. थँक्यू. तो 2018चा बर्थडे आठवला तो मला रात्री केलेला त्या सोबत फ्रेंड्सच म्हणू शकतो. तेव्हा आम्ही फ्रेंड्सच होतो पण आता ठीक आहे. आता डोळे बंद करा. ओके 1 मिनिट चावेल जरा. मम्मी आहे किती तिथली लाईट हे आहे 5 2 नंबर 2 अगं बाई नाही दिसत त्रिशा. 1 2 3 ओहो वाव. माझे ब्रश. थँक्यू. 1 मिनिट लोगो आपला गाईज द वाईफचा नाही तिकडनं घे बाई बाई. थँक्यू. तिचा पण लोगो तिथं लावलाय. दीदी मीम मध्ये टाक. दीदी मीम मध्ये टाक. अरे बस कर भाई. मीम मध्ये टाक. अरे बस कर भाई. बस कर पगले रुलाएगा क्या. पावभाजी मिसळ. बापरे 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 बापरे. पावभाजी मिसळ वडापाव. वा वा. मम्मी थँक्यू. साईराज उठो. गाईज मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. थँक्यू सो मच सगळ्यांना. मम्मी सगळ्यांनी हाय गाईज. सो थँक्यू सो मच. मस्त होता. बरं थँक्यू. हा चला. हो गाईज हे घरच्यांनी एवढा मस्त म्हणजे खूप भारी. मला वाटलं नव्हतं की ह्यांच्या डोक्यात अशी काही कन्सेप्ट येऊ शकते. हे बघा मी तुम्हाला दाखवते एकूण एक फोटोज. आणि
मम्मी जरा हेल्प करते मला, इकडे बघू शकता. हे बघा, हे एक एक आठवणी आहेत माझ्या सगळे. कर कर, काही नाही, सवय आपल्या लोकांना. हा सिंगापूरचा फोटो आहे, हा घरचा, शांभवी सोबतचा, हा वैभवी सोबतचे. ह्यांनी एवढा चांगला वापर केलाय त्या व्हाईट कपड्याचा आणि ग्रीन लाईटचा. ही ग्रीन लाईट तुम्ही बघितली असेल आपले नवरात्रीमध्ये आपण यूज केली, तीच आहे ना मम्मी? बघा तीच आहे, आणि त्यासोबत आपण व्हिडिओ पण केलेला म्हणून ती मला लक्षात आहे. सो या चांगलं. हे बघा गाईज, फर्स्ट ही माझी आजी आहे, तुम्हाला माहितीच आहे. दादा, ही मी आहे, किती क्यूट आहे. मम्मी आणि पप्पा, ते बघा ती छोटी अण्णांसोबतचा. हा माझा सेकंड बर्थडे होता, हा जो फोटो आहे. हा मला फर्स्ट बर्थडे होता, हा 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 इकडचा फर्स्ट बर्थडे. हा 5th बर्थडे. हा तर मलाच नाही आठवते हा कुठला आहे. 5वा येतो. हा 5वा आहे, माहिती आहे. हा 5वा खूप मोठा सेलिब्रेट केला होता आम्ही, म्हणजे आमच्या पूर्ण याच्यामध्ये माझा आय गेस फर्स्ट असा मोठा सेलिब्रेट केला होता. सो ती एक आठवण आहे, तर थँक्यू. आणि आता हा हे बघा, मम्मी, वैभवी, मी. हा ऍक्च्युली अण्णांचा बर्थडे होता, बट आम्हीच केक कापतोय सगळेजण. मॅगी, याचे एक्सप्रेशन्स बघा, मीच सांगितलं त्याला हे असे एक्सप्रेशन्स द्यायला. सगळे माझे आहेत. So that's it guys. इथे माझा ब्लॉग मी संपवती आहे, अँड दिस इज द लास्ट. सो थँक्यू सो मच ज्यांनी मला कॉल केलेत, मेसेज केले. थँक्यू 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 सो मच गाईज. इट मीन्स अ लॉट टू मी. अँड थँक्यू मम्मी, थँक्यू वैभवी फॉर मेकिंग इट मोर स्पेशल. सो and all my family members, thank you so much. And thank you God for this life and for this day. I'm just blessed. Thank you. And till then guys, follow your dreams, be strong, do smile and feel the vibes. 2021, I'm 22 now.